नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे साहिल ज्याने गेट ECE मध्ये ऑल इंडिया रँक 2867 अचीव केलंय. आपण त्याबद्दल चर्चा करू. त्याबद्दल चर्चा करणार आहे प्रिपरेशन बद्दल, स्ट्रगल स्ट्रॅटेजी बद्दल. तर चला सुरू करू आजची चर्चा. हॅलो साहिल, खूप खूप शुभेच्छा आणि अचिव्हमेंटसाठी. पहिला क्वेश्चन, तुम्ही गेट प्रिपरेशन कधी स्टार्ट केली आणि किती टाइम लागला तुम्हाला? मी गेटची प्रिपरेशन ही सेकंड इयर नंतर जे वॅकेशन्स होते त्यानंतर सुरू केली. म्हणजे तेव्हापासून मी फुल फ्लेज प्रिपरेशन सुरू केली आणि म्हणजे जवळजवळ 2 वर्ष प्रिपरेशन चालू होतं. ओके, तुम्ही पहिल्यापासून म्हणजे टार्गेट ठेवलं की गेटचा एक्झाम देऊन पुढे जायचं? हो, म्हणजे मी जे पहिले 2 वर्ष होतो त्यात थोडं कन्फ्यूज होतो की पुढे काय करायचं, प्लेसमेंट केले. पण मी त्या पहिल्या 1-2 वर्षात मी तो डिसिजन घेतला शेवटी की मला गेट करायचं आहे. ओके. नोट्स बनवणं जरुरी आहे का की रेडीमेड नोट्स चालतील गेट एक्झामसाठी? गेटसाठी रेडीमेड नोट्स तर अवेलेबल असतात आपल्याला तिकडे. पण हे माझं पर्सनल मत आहे की तुम्ही बनवलेले नोट्स बेस्ट असतात. कारण कसं असतं, आपण ज्यावेळी स्वतः नोट्स बनवतो आपण ते लिहिताना अशा पद्धतीने लिहितो की ते आपल्याला समजतील. आपल्याला माहिती असतं की समजा हा एक पॉईंट आपण जर नाही टाकला तरी चालेल, कारण मला माहिती आहे की मला ते समजणार आहे वाचताना. पण काही मला हे पण माहिती असणार की एखादा पॉईंट जर मी नाही लिहिला तर मला काय समजणार, तर मी माझ्या अकॉर्डिंग लिहिले. त्याच्यामुळे मला जेव्हा पण मी त्याला वाचेल ते रिवाईज करेल नोट्स, मला ते जास्त चांगल्या पद्धतीने समजून येतील. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा पण नोट्स बनवता त्याच्यासाठी काय तुम्ही काहीतरी व्हिडिओ बघता वगैरे, तर तो व्हिडिओ बघताना तुम्हाला कन्सेप्ट समज असतो. कारण काय असतं, कोणत्या पण सब्जेक्टमध्ये काही बेसिक गोष्टी असतात त्याबद्दल तुम्हाला नॉलेज नसतं. मग तुम्हाला नुसते वाचून ते जे टर्मिनॉलॉजी असणार तुम्हाला लक्षात नाही. पण तुम्ही जेव्हा ते व्हिडिओमधून बघा, तो तुम्हाला लेक्चर देणारे जे सर वगैरे असते किंवा टीचर असते ते तुम्हाला समजावत असणार. मग तुम्हाला त्या गोष्टी लक्षात यायला लागतात. ओके. गेटमध्ये कोणते सब्जेक्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे? मला वाटतं की ॲप्टिट्यूड आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. कारण एकतर ॲप्टिट्यूड तर खूपच सोपं असतं आणि मॅथ्सचं काय आहे की मॅथ्सचे जे क्वेश्चन्स असतात ते दुसऱ्या सब्जेक्टसोबत मिक्स नाही होऊ शकत. म्हणजे असं टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये असं ECEचे जे टेक्निकल सब्जेक्ट असतात ते 2 सब्जेक्ट्सला मिक्स करून काहीतरी क्वेश्चन्स बनवू शकतात. तर तुमचा एक सब्जेक्ट चांगला आहे पण दुसरा सब्जेक्ट चांगला नाही तर कदाचित तुम्हाला तो प्रश्न सोडवता नाही. पण मॅथ्समध्ये तसं नाही, मॅथ्समध्ये त्या मॅथ्सचाच प्रश्न येतात. आणि तुम्ही ॲप्टिट्यूड आणि मॅथ्स फक्त प्रिपेअर केलं तर तुम्ही ऑलमोस्ट 25-30 मार्क्स घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट ट्रॅकच करता ते फक्त 2 सब्जेक्ट करायचे. आणि टेक्निकल सब्जेक्ट्सच असं आहे की काही सब्जेक्ट्स आहेत जसे की सिग्नल्स अँड सिस्टम्स झालं किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स झालं, असे 3-4 सब्जेक्ट्स आहेत ज्याला हाय वेटेज म्हणजे 10 ते 12 किंवा 15 मार्कापर्यंत वेटेज जाऊ शकतं. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला इझिली भेटून जाईल कोणते हाय वेटेज सब्जेक्ट्स. तर मला वाटतं की जे सब्जेक्ट हाय वेटेज आहेत आणि जे तुम्हाला वाटतं की माझा सब्जेक्ट चांगला जमेल त्या सब्जेक्ट्सवर तुम्ही पहिला फोकस करायला हवा. म्हणजे तुमचा जेणेकरून कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो. स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्ट कसे हँडल करायचे? जसं मी मागच्या प्रश्नात सांगितलं होतं की तुम्ही स्टार्ट करताना ज्याला चांगलं वेटेज आहे आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट तुम्हाला जे वाटतं की तुम्ही ते चांगल्या पद्धतीने करू शकता अशा सब्जेक्टने स्टार्ट करा. म्हणजे मला असं म्हणायचं की जे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत तुमचे त्याला तुम्ही मॅक्झिमाइज करायला हवं की त्यातून तुम्हाला सर्वात जास्त आउटपुट यायला पाहिजे. तुम्ही ट्राय करायला हवं की तुमचा जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्यातून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवावे. आणि जे वीक सब्जेक्ट असतात जर तुम्हाला त्यासाठी टाईम भेटला करायला व्यवस्थित तुम्ही ट्राय करा. ॲटलिस्ट जे एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहेत की बेसिक लेवलच्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही टाकले पण तुम्हाला आन्सर आहे अशा लेवलचे एकदम जे सोपे प्रश्न असतात ॲटलिस्ट तेवढे तरी होतील असे तुम्ही ट्राय करा. ओके. रिव्हिजनसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे तुमच्या हिशोबाने? ॲक्च्युली बेस्ट स्ट्रॅटेजी असं काही नसतं. ते
प्रत्येकाच्या स्टडी स्टाईलवर डिपेंड करतं ती काय बेस्ट आहे त्याच्यासाठी. पण मी एक टीप देईन मुलांना की ज्यावेळी पण तुम्ही नोट्स बनवता एखाद्या सब्जेक्टचे त्यावेळी काम करा जा की आजच्या दिवशी तुम्ही नोट्स बनवले तर त्या नोट्समध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट असतील ते तुमच्या बुकच्या पाठी किंवा एका वेगळ्या ठिकाणी नोट डाऊन करता. याने कसं होईल तुम्ही समजा आज तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा नवीन लेक्चर बघता काहीतरी तर गरजेचं असतं की तुम्ही आधी काय वाचलं ते रिवाईज करा म्हणजे तुम्हाला पुढचं लेक्चर नीट समजेल. पण समजा तुमचं आज 11वं लेक्चर चालू आहे आणि 10 लेक्चरमध्ये तुमचं अख्खं बुक भरून गेलं तर तुम्ही अख्खं बुक रिवाईज करत बसणं हे म्हणजे तेवढं शक्य नसतं. पण तुम्ही असं इम्पॉर्टंट पॉईंट्स फक्त काढले तर तुम्ही ते पटकन रिवाईज करू शकता आणि हे एक्झामच्या वेळी पण फार उपयोगी असतं की तुम्हाला पटकन रिवाईज करायचं आहे तर ते तुम्हाला उपयोगी पडतं त्यासाठी. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करणं किती इम्पॉर्टंट आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करणं इम्पॉर्टंट नाही आहे तर मस्ट आहे. कारण सोडवण्यासाठी डेटचा फार काही मटेरियल अवेलेबल नाही आहे प्रॅक्टिस मटेरियल. तुम्हाला मार्केटमधून काही बुक्समधून थोडंफार भेटून जाईल पण ते पण खूप कमी असतं. जसं जेई मेन्सला असतं तुमचा पीवायक्यू सोडून अजून भरपूर मटेरियल अवेलेबल असतो पण तसं डेटमध्ये नसतं. त्यामुळे तुम्हाला डेटमध्ये प्रॅक्टिससाठी पीवायक्यूज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा म्हणजे तुम्ही जर टेस्ट सिरीज वगैरे लावली तर तुम्ही थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन्स मिळवू शकता पण पीवायक्यूज मस्ट आहे तुम्हाला काय ऑप्शन नाही. ओके. फक्त थेअरी वाचून गेट क्रॅक होऊ शकतो का? जरी काही चान्स असेल थिअरी वाचून गेट क्रॅक करायचा तर तो ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे म्हणजे नाहीच ऑलमोस्ट. कारण मोस्ट प्रश्न ॲटलिस्ट EC-मध्ये तरी बोलत तर मला बाकीच्या डेटच्या ह्याचं एवढं माहिती नाही पण EC-मध्ये तरी मोस्ट प्रश्न हे मॅथमॅटिकल बेस्ड असतात त्यामुळे तुम्हाला न्यूमॅरिकल्स सॉल्व करणं मस्ट आहे. ओके. गेट खूप टफ आहे की तो फक्त मिथ आहे लोकांसाठी? तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट व्यवस्थित समजला असेल तर त्याचे प्रश्न तुम्हाला एवढे हार्ड नाही वाटणार. म्हणजे फार आपण बोलतो ना की अशा खूप जास्त फिरवून वगैरे प्रश्न नाही विचारत ते बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड असतात. पण डेटच्या एक्झाममध्ये टफनेस कुठे येतो की पोर्शन खूप वास्ट असतो. म्हणजे जवळजवळ 4 वर्षांच्या ह्याच्यात तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही सब्जेक्ट शिकता ते ऑलमोस्ट सर्वच येतात. म्हणजे एवढा वास्ट पोर्शन तुम्हाला कव्हर करायचा असतो. आणि कसं असतं तुम्ही आता एक सब्जेक्ट दिला पुढे दिला मला हे पण एन्श्युअर करायचं तुम्ही आधीचा सब्जेक्ट विसरत नाही आहे. तुम्हाला रिवाईज पण करायचं आहे नवीन सब्जेक्ट शिकत पण राहायचं आहे. तर हे जे टाईम मॅनेजमेंट असतं तर हा एक टफ पार्ट असतो. कोचिंग घ्यावी लागते का की सेल्फ स्टडीने शक्य होईल क्रॅक करणं? मला वाटतं की हा एक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे कारण ते त्याच्यावर डिपेंड करतं की कोचिंग गरजेचं आहे की नाही. पण मी एक सांगेन की जर तुम्ही सेल्फ स्टडीने करायचं ठरवत असाल तर इनफ फ्री आणि क्वालिटी रिसोर्सेस अवेलेबल आहेत यूट्यूबवर. म्हणजे रिसोर्सेसची अजिबात कमी नाही आहे. चांगल्या रिसोर्सेसची अजिबात कमी नाही आहे. मोस्ट लोक कोचिंगला का जातात की त्यांना वाटतं की म्हणजे आपण ते कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकणार डिसिप्लिन आहे आपल्याकडे तर मग तो शेवटी पर्सनल डिसिजन असतो त्याचा. पण तुम्ही जर सेल्फ स्टडी करणार असाल तर तेही शकते. मी स्वतः सेल्फ स्टडी केले. मी काही कोचिंग वगैरे लावलं नव्हतं. यूट्यूबवर मला रिसोर्सेस सहज भेटतात. पण स्टुडंटचा असं विचार आहे की तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन ते कोचिंगमधून जास्त भेटायचे चान्सेस असतात. या खरं आहे का? हो म्हणजे काही ऑब्विसली काही ॲडव्हान्टेजेस तर असतात कोचिंगच्या. तुम्हाला त्यावेळेस पैसे भरतात तर काही ॲडव्हान्टेजेस असतात पण काही याचे कॉन्स पण असतात की म्हणजे माझं कसं मी तर आता कॉलेज करता प्रिपेअर करत कॉलेजचे तर म्हणजे मी सकाळी येतो कॉलेजला संध्याकाळी पोचणारे तर माझ्याकडून ते मॅनेज करणं शक्य झालं नसतं. म्हणून मी डिसिजन घेतला की सेल्फ स्टडी करावं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की हा एक सब्जेक्टिव्ह करतो की त्याच्यावर आहे की काय करावं. ओके. गेटसाठी बेस्ट स्टडी स्ट्रॅटेजी काय असतात तुमच्या हिसाबाने? म्हणजे मी परत एक मुद्दा सांगतो तुम्हाला जो मराठीत बोलत होतो की तुम्ही
सुरुवातीला जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही, पण तुम्ही पोर्शन बघितला, टॉपिक्स बघितले, तर तुम्हाला थोडा अंदाज येतो की हा सब्जेक्ट माझ्याकडून चांगला होऊ शकतो. तर तुम्ही त्या सब्जेक्टनी स्टार्ट करावा. कारण कसं आहे, तुम्ही ज्यावेळी स्ट्रॉंग सब्जेक्टनी स्टार्ट कराल तुम्हाला तो थोडा यायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो त्याने. आणि कसं आहे की असं नको व्हायला की तुम्ही एक सब्जेक्टला त्यावर तुम्ही टाईम दिला करा आणि नंतर मला असं वाटलं की अरे माझ्याकडून फोकस नाही, तुझा टाईम वेस्ट केला. मग तुम्ही पहिले हवं तर थोडा टाईम द्या, हवं तर 2-3 दिवस द्या, एक आठवडा द्या, थोडा पोर्शनला स्टडी करा, अंडरस्टँड करा आणि मग तुमच्या जे स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट्स आहेत आणि त्याला वेटेज जास्त आहेत अशा सब्जेक्टनी स्टार्ट करा. मग त्यानंतर जे सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत पण थोडा वेटेज कमी आहे असा सब्जेक्ट आहे. मग जे वीक आहेत पण जास्त वेटेज आहे त्याला असं करत करत खाली. आणि मी तुम्हाला माझ्याशी एक रिव्हिजनची स्ट्रॅटेजी सांगितलं ते फॉलो करा. फर्स्ट इयर सेकंड इयर स्टुडंट्सने गेट प्रिपरेशन कशी स्टार्ट करावी? फर्स्ट इयर सेकंड इयर स्टुडंट्सने गेट प्रिपरेशन कशी स्टार्ट करावी? मला नाही वाटत त्यांना काही वेगळं करायची गरज आहे. फक्त त्यांच्या ह्याच्यात एवढं सांगेन की बरेचसे सब्जेक्ट असतील ते त्यांना पूर्णपणे नवीन असतील कदाचित. कारण फर्स्ट इयरमध्ये तर टेक्निकल सब्जेक्ट इंट्रोड्यूस होतात तुमच्या ब्रँचचे आणि सेकंड इयरमध्ये जस्ट इंट्रोड्यूस झालेले असतात. तर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये थोडं समजायला वेळ लागू शकतो. तर त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही परसिस्ट करा, मला ते हळूहळू समजायला लागतं. ओके. बेस्ट रिसोर्सेस कसे चूज करायचे? बेस्ट रिसोर्सेस मी मगाशी सांगितलं असं यूट्यूबवर किंवा अजून ठिकाणी भरपूर फ्री आणि क्वालिटी रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि म्हणजे सगळे चांगलेच असतात. आता म्हणजे तुम्ही ज्यावेळी बदला त्यावेळेस तुम्हाला समजतं. ओके. तर मला असं वाटतं की तुम्ही जो तुमचा पोर्शन आहे गेटचा तो त्या जो प्लेलिस्टचे कंटेंट्स असतील त्याला मॅप करून करा की हा सर्व टॉपिक्स कव्हर करतो आहे का. आणि ट्राय करा की खूप जास्त पण मोठी प्लेलिस्ट बनवू नका, कारण तुम्ही नुसता व्हिडिओमध्ये बघण्याचाच टाईम लागला तर तुम्हाला सॉल्विंगचा टाईम कमी होईल. गेट क्रॅक केल्यावर बेस्ट ऑप्शन काय असायचं? मेनली तुमचे मास्टर्सचा ऑप्शन आहे. तुम्ही MTechला जाऊ शकता, IIT, NIT, IIT किंवा IISc मध्ये जाऊ शकता तुम्ही. MTechचा ऑप्शन असतो. परत एक 3 वर्षाचा कोर्स असतो ज्याला काही ठिकाणी MTech रिसर्च बोलतात किंवा MS रिसर्च अशा वेगवेगळ्या नावाने त्याला बोलतात. 3 वर्षाचा कोर्स असतो, थोडा रिसर्च ओरिएंटेड असतो, हा पण तुमच्यासाठी अवेलेबल असतो. आणि परत तुम्ही PSUs मध्ये जाऊ शकता. कन्सिस्टन्सी ब्रेक झाली तर पुन्हा ट्रॅकवर कसं यायचं? मी ह्याचं उत्तर माझ्या एक्सपिरियन्स मधून देईन. आता माझं कसं आहे, मी जी प्रिपरेशन करत होतो ते कॉलेज करता करत होतो. त्यामुळे कॉलेज करता कन्सिस्टन्सी मेंटेन करणं म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं. तुम्ही असं नाही बोलू शकत की मी दररोज 12 तास अभ्यास करेन, असं शक्य नसतं. तर मला काय वाटतं आपण काय करू शकतो, जेव्हा पण आपल्याला टाइम आहे म्हणजे समजा सुट्टी आहे किंवा कॉलेजचा फार काही अभ्यास नाहीये तर त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमाइज करा त्यातून. आणि ज्यावेळी तुम्हाला वेळ थोडा कमी असेल त्यावेळी तुम्ही काय करू शकता, ती मी माझ्याशी तुम्हाला सांगितलं होतं ती तुम्ही ज्यावेळी पण नोट्स काढतायचं इम्पॉर्टंट पॉईंट काढत जा, ते तुम्ही रिवाइज करू शकता. थोडेसे जे तुमचे टॉपिक झाले ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे असं तुम्ही ऍटलिस्ट तेवढा तुमचा जरी अभ्यास होत नसेल कॉलेजमुळे तुम्ही ऍटलिस्ट त्या गोष्टींच्या टच मध्ये तरी राहता, एकदम तुम्ही विसरून न जात त्या गोष्टी. ओके. प्रिपरेशनच्या वेळी प्रेशर आणि स्ट्रेसमुळे जो मोटिवेशन लो होतो तर त्याला कसं येतं हँडल करायचं? मला वाटतं ती ह्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे काय असतं ती थोडं प्रेशर आणि स्ट्रेस असणं ही एक चांगली गोष्ट असते त्याची. कारण काय ती आपण एखाद्या गोष्टीबद्दल सिरियस असतो तेव्हा तो थोडा आपल्याला येतो प्रेशर आणि स्ट्रेस, पण हा लिमिटमध्ये असायला पाहिजे. म्हणजे
कधी कधी कसं होतं की मुलं तर फार जोशात सुरू करतात अभ्यास वगैरे, पण त्यांना अशी अपेक्षा असते की आम्ही त्याला अभ्यास आणि लगेच त्यांना प्रश्न यायला लागतील सगळे, म्हणजे पटापट सोडवायला येते. तसं होत नाही, मग थोडा टाइम जातो. मग अशा वेळी ते होतं त्यांचं मोटिवेशन लो होतं की येत नाहीत आपल्याला प्रश्न म्हणून. तर ह्याच्यासाठी आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असायला पाहिजे, आणि सेल्फ कॉन्फिडन्स कुठून येतो तर त्यासाठी परसिस्टन्स असायला पाहिजे की तुम्हाला नाही येते ठीक आहे, आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून बघायला पाहिजे. असं आता म्हणजे मी माझं उदाहरण देतो तुम्हाला. मी एक्झामच्या साधारण 1 आठवड्यापूर्वी वगैरे टेस्ट सिरीज देत होतो, आणि टेस्ट सिरीज मध्ये मला एकदाही 25 मार्क सुद्धा आले नाहीत. 25 मार्क सुद्धा आले नाहीत मला, आणि म्हणजे 25 मार्क पण नाही आले असते मला खऱ्या एक्झाम मध्ये तर म्हणजे डेट माझी क्रॅकच होणार नाही. पण मी त्यावेळी स्वतःवर म्हणजे विश्वास ठेवला की ठीक आहे, आपण काय होतं माहिती, आपल्याला प्रश्न येत नाही त्यावेळी आपण स्वतःला जज करतो. आपण जज नाही करायला पाहिजे, आपण असंच करायला पाहिजे की आपलं का चुकतंय. अशा ऍटिट्यूडने आपण जर राहिलो तर आपला मोटिवेशन तितका लो नाही होणार. ओके. स्टुडंटच्या सक्सेस साठी काय ऍडवाइस देईल, टिप्स? तर मी हाच ऍडवाइस देईन की जो मी आत्ताच दिला, ती कितीही तुम्हाला असं वाटत असेल की मला जमत नाहीये किंवा होत नाहीये, तुम्ही परसिस्ट करत राहा. तुम्ही एकाच ह्याच्यात तुम्हाला असं होणार नाही की हा मला येत आहे. तुम्हाला वाटेल की हा मला हा टॉपिक समजतो चांगला, पण मी प्रश्न सोडायला जाईल मला येणार नाही काय, पण तुम्ही निराश नाही व्हायचंय, तुम्ही परसिस्ट करत राहायचंय, तुम्हाला येणार ते कधी ना कधी. ओके. थँक्यू साहिल, Thank you. व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर करायला, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर गोल. थँक्यू. जर तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनला लिहा. भेटू नेक्स्ट सेक्शनला एक रिअल स्टुडंटच्या रिअल स्टोरी सोबत. तोपर्यंत मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा.